नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ इशिता। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का। इस बुलेटिन में बात होगी धुले की, जहां भटाई देवी माध्यमिक विद्यालय खंड लाय में हर्षोल्लास के साथ मनाई गई गुरु पूर्णिमा। साथ ही बात होगी परभणी की, जहां ज्ञानोपासक परिसर में पुराने जमीन विवाद को लेकर मचा घमासान। ऐसी तमाम खबरों पर करेंगे विस्तार से बात। खबर धुले से, जहां भटाई देवी माध्यमिक विद्यालय खंडालय में गुरुवार 10 जुलाई को गुरु पूर्णिमा उत्सव हर्षोल्लास के साथ मनाया गया। संस्था निदेशक भाऊ साहिब श्री सुदाम माली की अध्यक्षता में महर्षि वेद व्यास की पूजा और पुष्पांजलि अर्पित की गई। प्रधानाचार्य, शिक्षक, कर्मचारी भी इस कार्यक्रम में शामिल हुए। 17 छात्रों ने गुरु पूर्णिमा के महत्व पर अपने विचार व्यक्त किए। कार्यक्रम में गुरु शिष्य के पवित्र संबंध, महर्षि वेद व्यास के जीवन और उनके ग्रंथों की जानकारी दी गई। प्रधानाचार्य और शिक्षकों ने गुरु की भूमिका और आधुनिक युग में उनके महत्व पर प्रकाश डाला। शिक्षक विठल पगारे ने कार्यक्रम का संचालन करते हुए ज्ञान के प्रति कृतज्ञता और सम्मान की आवश्यकता पर जोर दिया। इस अवसर पर विद्यालय के सभी सदस्य, छात्र बड़ी संख्या में मौजूद रहे। गुरु आणि शिष्याचं नातं हे किती पवित्र आहे हे आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। ते दीर्घकाळ टिकवण्यासाठी आपण आपले जे गुरु असतात त्या गुरूंना सदैव स्मरणात ठेवणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। आणि ज्यांच्यामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो, इथवर पोहोचत आहोत, ते असे आपले आईवडील, आद्य गुरु असतात। या सर्वांना, तसेच मंचावर उपस्थित असलेले सर्व अतिथीगण, त्याचप्रमाणे समोर बसलेले माझे सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र हो, आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। आज गुरुपौर्णिमेचे भारतातील शाळांमध्ये प्रचंड सांस्कृतिक आणि शैक्षणिक मूल्य आहे। आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारे गुरूंना वंदन करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात। शिष्याचं नातं हे किती पवित्र आहे हे आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। ते दीर्घकाळ टिकवण्यासाठी आपण आपले जे गुरु असतात त्या गुरूंना सदैव स्मरणात ठेवणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। आणि ज्यांच्यामुळे आज आपण इथपर्यंत पोहोचलो, इथवर पोहोचत आहोत, ते असे आपले आईवडील, आद्य गुरु असतात। या सर्वांना, तसेच मंचावर उपस्थित असलेले सर्व अतिथीगण, त्याचप्रमाणे समोर बसलेले माझे सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र हो, आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी तुम्हाला जे 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। आज गुरुपौर्णिमेचे भारतातील शाळांमध्ये प्रचंड सांस्कृतिक आणि शैक्षणिक मूल्य आहे। धुले से सी न्यूज संवाददाता अनिल सिसोदे की रिपोर्ट। शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र। आज गुरुपौर्णिमा मौजूद रहे। धुले मौजूद रहे। धुले मौजूद रहे। धुले मौजूद रहे। धुले से खबर है, जहां पर 10 जुलाई यानी कल गुरु पूर्णिमा के पावन अवसर पर श्री गुरु सेवा प्रतिष्ठान धुले में राजा राम नगर वाड़ी भोकर में भव्य गुरु पूजन समारोह और भजन संध्या का आयोजन किया गया। कार्यक्रम में हरिभक्त परायण यशोदा अक्का, जयखेड़ा गुरुवर्य प्रेम मूर्ति, मच्छिंद्र जी महाराज, साथ ही साथ बाल ब्रह्मचारी 1008 महंत सतीश दास जी महाराज सहित आसपास के जिलों धुले, जलगांव, नासिक और नंदुरबार के भक्त, गायक, कीर्तनकार और उपदेशक बड़ी संख्या में उपस्थित रहे। श्री माली गुरुजी ने व्यास पूर्णिमा के महत्व पर प्रकाश डालते हुए बताया कि संसार का समस्त ज्ञान महर्षि व्यास से प्राप्त हुआ है, इसीलिए इसे व्यास पूर्णिमा और गुरु पूर्णिमा दोनों के रूप में मनाया जाता है।
कार्यक्रम में हरिपाठ, गीता पाठ, गुरु पूजन, महाप्रसाद और भव्य भजन का आयोजन किया गया। अंत में माली गुरुजी ने सभी उपस्थित जनों का आभार भी व्यक्त किया। धुले से सी न्यूज संवाददाता अनिल सिसोदे की रिपोर्ट। परभड़ी से खबर है, जहां 9 जुलाई को परभड़ी शहर के ज्ञानोपासक परिसर में पुरानी जमीन विवाद को लेकर शाम तकरीबन 4 बजे एक युवक मोहम्मद सोहेल ठेकिया पर लगभग 20-30 लोगों ने मिलकर जानलेवा हमला कर दिया। यह हमला पूर्व विवाद के चलते योजनाबद्ध तरीके से किया गया। घायल सोहेल को जिला सामान्य अस्पताल में भर्ती कराया गया, जहां उसका इलाज जारी है। मामले की जांच कोतवाली पुलिस कर रही है। 5:30 वाजता मी घरी बसलो होतो माझ्या, तेवढ्यातून 10 ते 12 लोक तिथून आले आमच्या गेटवरून, इथून यायचं नाही जायचं नाही। त्यामध्ये शेख मोहम्मद बाबर, संदीप शेगुडकर, मुंजाभाऊ चव्हाण हे लोक माझ्यावर जानलेवा हमला केला। यांनी मला सांगितलं आमच्या साहेबाची जमीन सोडून द्या, नाही तर तुम्हाला जीवे मारून देऊ। आमचे साहेब, त्यांना विचारलं कोणते साहेब, तर म्हणे गणेशराव दुधगावकर साहेब, नाहीतर तुम्हाला जीव मारून देऊ, तुमच्या सर्व परिवारांना मारून देऊ। हे पहिल्यांदा नाही झालं, असेच 150-200 लोक घेऊन ते 2 ते 3 वेळा आमच्या घरावर हल्ला केला त्यांनी। आमची फक्त पोलीस प्रशासनाला एवढी विनंती आहे, त्यांच्यावर कायदेशीर ते गुन्हा दाखल करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या, हे साहेबाला आमची विनंती आहे। आमच्याकडे सगळं काही असताना आम्हालाच आमच्यावर चढायला यानं 40 ते 50 लोकांनी मिळून मारलं मला, माझ्या डोक्यावर लाट्याने मारला। सगळे व्हिडिओज आहेत त्याचे, CCTV कॅमेरामध्ये कैद झाला। 40 ते 50 लोक दंडा घेऊन आले, ते सगळे सरकारी कर्मचारी येते, ते कॉलेजचे शिक्षक लोक, त्यांना शिकायला ठेवलेलं आहे कॉलेजमध्ये। एक हे हल्ले करायला, जमीन हडपायला ठेवलेलं आहे ते कॉलेजमध्ये। काय कॉलेजच्या नावाखाली हे लोकांची जमीन हडपायले, हे त्यांना काही कामधंदे नाही राहिलेले आणि आम्हाला धमक्या दिले, तुम्हाला मारून टाकू, तुमच्या परिवाराला मारून टाकू। पोलीस अधीक्षक साहेबाला एवढी विनंती आहे, आम्हाला न्याय मिळवून द्या आणि आमचे सगळं डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करा, सगळं काही व्हेरीफाय करा। आमच्या जीवाला धोका आहे, हे परत हे आमच्यावर हल्ले करायले हे लोक, आमच्या जीवाला धोका है। पुलिस अधीक्षक साहेबाला माझी विनंती है, आम्हाला न्याय मिळवून द्या। परभड़ी से सी न्यूज संवाददाता कुमार की रिपोर्ट। इस बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।